जर तुमच्या घरात उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे। ह्या निर्णयाचा लाखो कुटुंबांवरती परिणाम होणार आहे। हा नेमका निर्णय काय आहे, किती अनुदानित सिलेंडर मिळणार आणि सामान्य कुटुंबांवरती नेमका याचा परिणाम काय होणार आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी संदेश, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना मानली जाते। 2016 मध्ये सुरू झालेल्या योजनेमुळे ग्रामीण भागातील कोट्यावधी महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळाल्याचा दावा सरकारने केला होता। सध्या ह्या योजनेचे देशभरामध्ये 10,55,00,000पेक्षा अधिक लाभार्थी आहेत। मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीच्या वाढत्या दरामुळे ह्या योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या कमी केल्याची माहिती समोर येत आहे। यापूर्वी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 9 गॅस सिलेंडरवरती प्रत्येकी 300 रुपये अनुदान दिले जात होते। मात्र ह्या नवीन निर्णयामुळे वर्षाला फक्त 4 गॅस सिलेंडरवरती प्रत्येकी 300 रुपये अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजेच वर्षातील उर्वरित गॅस सिलेंडर ग्राहकांना चालू बाजारभावाप्रमाणे खरेदी करावे लागणार आहेत। काही दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास 942 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळाल्यानंतर हा सिलेंडर सुमारे 642 रुपयात मिळत होता, परंतु आता फक्त 4 सिलेंडरपर्यंतच हा लाभ मिळणार असल्यास त्यानंतर प्रत्येक सिलेंडरसाठी जवळपास 942 रुपये खर्च करावे लागू शकतात। अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। इराण इस्रायल संघर्ष आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे एलपीजीचे दर वाढले आहेत। काही वृत्तांनुसार तेल कंपन्यांना प्रति सिलेंडर सुमारे 700 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याने सरकारवर अनुदानाचा आर्थिक भार वाढला आहे। त्यामुळे अनुदानित सिलेंडरची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। ह्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसणार आहे, कारण अनेक कुटुंबे पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून आहेत। वर्षभरासाठी फक्त 4 अनुदानित सिलेंडर मिळाल्यावर उर्वरित सिलेंडर महाग दराने घ्यावे लागतील, त्यामुळे घरगुती खर्च वाढू शकतो। मित्रांनो, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 4 करण्यात आल्याची माहिती सध्या चर्चेत आहे। मात्र अशा कोणत्याही निर्णयाबाबत अधिकृत सरकारी अधिसूचना किंवा तेल कंपन्यांची अधिकृत माहिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ह्या विषयावरील पुढील अधिकृत अपडेट कळताच आम्ही तुम्हाला नक्की कळवू। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।